नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई महानगरपालिका ॲक्ट 1888 प्रकरण 4 बघणार आहोत. यापूर्वी आपण प्रकरण 1 बघितलं, 2 बघितलं, 3 बघितलं. आज बघणार आहोत प्रकरण 4. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला सुरू करूया. प्रकरण 4 महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी. विशेष अभियंता, शहर अभियंता, जलव्यवस्था अभियंता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महानगरपालिका सचिव, महानगरपालिका मुख्य, लेखापरीक्षक व इतर अधिकारी. तर कलम 73 अ ची सुरुवात होते प्रकरण 4 पासून. 73 मध्ये काय विशेष अभियंत्यांची नेमणूक. महानगरपालिकेस मुंबई शहर महानगरपालिका सुधारणा अधिनियम 1947 हा अधिनियम अंमलात आल्यानंतर सोयीस्करपणे शक्य तितक्या लवकर पाणी पुरवठा व गलिच्छ वस्त्यांचे उच्चाटन याबाबतच्या परियोजना धरून युद्धोत्तर पुनर्रचना व शहराचा सर्वसाधारण विकास याबाबतचे सर्व परियोजना संबंधीचे अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्य बजावण्यासाठी एक विशेष अभियंत्यांची नेमणूक करता येईल. विशेष अभियंता म्हणून नेमणूक केलेली व्यक्ती महानगरपालिका निर्धारित करेल त्याप्रमाणे 7 वर्षांहून अधिक नसेल. इतक्या कालावधीकरिता उक्त अधिकारपद धारण करेल. विशेष अभियंता हा आयुक्त वेळोवेळी निर्देश देईल अशा या अधिनियमाखाली अधिकारांचा वापर करेल आणि अशी कर्तव्ये व कार्य पार पाडेल. विशेष अभियंत्याला महानगरपालिका वेळोवेळी निर्धारित करेल असे मासिक वेतन व भत्ते मिळतील. विशेष अभियंता आपल्या अधिकार पदाची कर्तव्य बजावण्यासाठी आपलं सर्व खेळ व आपले लक्ष केंद्रित करेल. कलम 80 ब याच्या तरतुदी विशेष अभियंत्याच्या नेमणूक लागू असणार आहेत. विशेष अभियंत्याची नेमणूक ही राज्य शासनाने कायम करण्याच्या आधीच असेल. विशेष अभियंत्याची नेमणूक चालू असताना कलम 74 आणि कलम 75 यांच्या तरतुदींचा शहर अभियंत्याच्या नेमणुकीशी संबंध असेल तेथवर आणि त्यांचे प्रवर्तन निलंबित राहील. आणि या अधिनियमात हे कलम 74 व 75 शहर अभियंत्याच्या संबंधी केलेला कोणताही उल्लेख हा विशेष अभियंता संबंधीचा उल्लेख आहे असे मानण्यात येईल. आता कलम 74 मध्ये काय म्हटलेलं आहे, शहर अभियंता, कार्यकारी आरोग्य अधिकारी व जलव्यवस्था अभियंता यांची नेमणूक. त्यानंतर कलम 75 मध्ये म्हटलेलं आहे, शहर अभियंता किंवा कार्यकारी आरोग्य अधिकारी किंवा जलव्यवस्था अभियंता यांच्या अधिकार पदाची रिकामी झालेली जागाच्या अवधीच्या आत भरली पाहिजे. तो अवधी दिलेला आहे कलम नंबर 75 मध्ये. कलम 76 मध्ये काय म्हटलेलं आहे, कार्यकारी आरोग्य अधिकारी हा सन 1867 चा मुंबईचा अधिनियम क्रमांक 6 खालील समंत्रक अधिकारी असणे. कलम 76 मध्ये काय शिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक. इथून शिक्षण अधिकारी महानगरपालिका वेळोवेळी महानगरपालिका शिक्षण अधिकारी म्हणून एखाद्या योग्य व्यक्तीची नेमणूक करतील. असा महानगरपालिका शिक्षण अधिकारी हा आयुक्तास नियम असेल आणि तो आयुक्ताच्या आदेशाच्या अधीनतेने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संबंध अधिकारांपैकी जे अधिकार व जी कर्तव्ये त्याला वेळोवेळी आयुक्त नेमून देईल आणि त्या अधिकारांचा वापर करेल व ती कर्तव्ये पार पाडेल. अशा महानगरपालिका शिक्षण अधिकाऱ्यास महानगरपालिका शासनाच्या मान्यतेने वेळोवेळी निर्धारित करेल असे मासिक वेतन मिळेल. मात्र अशा अधिकाऱ्याच्या वेतनाच्या त्याच्या अधिकारपदाच्या कालावधीस त्यास अहितकारक होईल अशा रीतीने फेरफार केले जाणार नाहीत. महानगरपालिका शिक्षण अधिकारी हा कोणत्याही वेळी गैरवर्तणुकीबद्दल किंवा त्याच्या अधिकारपदाची कर्तव्य पार पाडण्याचा त्याने हयगय केल्याबद्दल किंवा तो असमर्थ झाल्याबद्दल महानगरपालिकेकडून कोणत्याही वेळी अधिकारपदावरून काढून टाकला जाण्यास पात्र ठरेल. सार्वजनिक वैद्यकीय सहाय्याच्या उपाययोजनाच्या संबंधात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुका. कलम 76 ब मध्ये म्हटलेले महानगरपालिकेने चालवलेली रुग्णालयाचे प्रभारी अधिकारी म्हणून महानगरपालिकेने अर्हताप्राप्त वैद्यक व्यवसायांची नेमणूक करणे. त्यानंतर आहे महानगरपालिका सचिव. महानगरपालिका सचिवाची नेमणूक कलम 77 मध्ये म्हटलं. लक्षात ठेवा, महत्त्वाचा कलम आहे. कलम नंबर 77 महानगरपालिका सचिवाची नेमणूक परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर कलम 78 मध्ये म्हटलेलं आहे, कलम 77 महानगरपालिकेचा सचिवाची नेमणूक. आणि कलम 78 मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका सचिवाच्या अधीन असलेल्या लिपिकांची व कर्मचाऱ्यांची नेमणूक. त्यानंतर कलम 78 अ मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक यांची नेमणूक. सगळा अपॉइंटमेंट वाट. त्यानंतर कलम 18 ब मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक अधीन असणारे सहाय्यक लेखापरीक्षक लिपिक व कर्मचारी यांची नेमणूक, वेतन, फी, भत्ते व कर्तव्ये उक्त सहाय्यक लेखापरीक्षक लिपिक कर्मचारी यांच्यावर नियंत्रण वगैरे. त्यानंतर कलम 78 काय महानगरपालिका मुख्य लेखपाल. त्यानंतर कलम 78 ड मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका अपर मुख्य लेखपाल, पाणी पुरवठा व मलनिस्सारण याची नेमणूक. कलम 78 ई मध्ये म्हटलेलं आहे महानगर मुख्य लेखपाल व कोषगार यांची नेमणूक. कलम 78 फ मध्ये म्हटलेलं आहे प्रतिनियुक्तीद्वारे भरवायची पदे अधिसूचित करणारा राज्य शासनाचा अधिकार. त्यानंतर कलम 79 मध्ये म्हटलेलं आहे आयुक्त तयार करायची आणि स्थायी किंवा शिक्षण समितीने मंजूर करायची इतर अधिकारी आणि कर्मचारी यांची अनुसूची. कलम 80 मध्ये म्हटलेलं आहे स्थायी अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सेवा योजनेवरील निर्बंध. म्हणजे कोणताही स्थायी अधिकारी किंवा कर्मचारी हा कलमे 60, 73, 74, 76 आणि 76 ब, 77, 78, 78, 78 ब किंवा 78 खाली नेमण्यात आले असेल तर अथवा त्याच्या अधिकारपद व वित्त लब्धी निकटपूर्वीच्या कलमाखाली तयार केलेल्या व मंजूर केलेल्या त्यावेळी अंमलात आलेल्या अनुसूची समाविष्ट करण्यात आलेल्या नसतील तर त्यास महानगरपालिका प्रशासनाच्या कोणत्याही विभागात नोकरीला ठेवले जाणार नाही. कलम 80 मध्ये म्हटलेले नेमणूक करण्याचा अधिकार कोणामध्ये निहित असेल. त्यानंतर कलम 80 ब मध्ये म्हटलेलं आहे नेमणूक करण्याची रीत म्हणजे नेमणूक करण्याची पद्धत. त्यानंतर कलम 81 मध्ये म्हटलेलं आहे अनुपस्थितीची परवानगी, कार्यकारी हंगामी नेमणुका वगैरे म्हणजे रजा मंजूर वगैरे हे सर्व कलम 81 मध्ये दिलेलं आहे. स्थायी समिती विनिमय करणे. परत भाऊ कलम 81 मध्ये काय काय म्हटलंय, रजा मंजूर करणे वगैरे संबंधात स्थायी समिती विनिमय करणे. कलम 82 मध्ये म्हटलेलं आहे नेम नेमणूक
करण्याचा अधिकार कोणामध्ये निहित असेल? 1922चा मुंबई अधिनियम क्रमांक 6 अन्वये निरसित करण्यात आले. कलम 83 मध्ये म्हटलेलं आहे, निलंबित करणे, पदावत करणे, काढून टाकणे किंवा बडतर्फ करणे आणि इतर शास्ती लादणे याबाबतचा अधिकार कोणामध्ये निहित असेल? त्यानंतर कलम 84 मध्ये म्हटलेले आहे, अनुसूचीची परवानगी कोणी द्यावी? आयुक्त कलम 84 थोडं आपण डिस्क्रिप्ट करू. आयुक्त म्हणजे कोणत्याही महानगरपालिका किंवा कर्मचाऱ्यास नेमण्याचा अधिकार निहित असेल अशा अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला कलम 81 खाली त्यावेळी अंमलात आलेल्या विनियमांच्या अधीन आणि महानगरपालिका सचिव, महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक यांच्या निकट दुय्यम अधिकारांहून अन्य कोणत्याही महानगरपालिका अधिकाऱ्यास 1 महिन्याहून अधिक नसेल इतक्या कालावधीपर्यंत आयुक्त अनुसूचीची परवानगी देऊ शकेल. स्थायी समिती पूर्वोक्त गोष्टींच्या आधीने कलम 78 खाली नेमलेल्या कोणत्याही लिपिकास किंवा कर्मचाऱ्यास किंवा कलम 78 ब खाली नेमलेल्या कोणत्याही सहाय्यक लेखापरीक्षकास, लिपिकास किंवा कर्मचाऱ्यास स्थायी समिती अनुसूचीची परवानगी देऊ शकेल. परंतु भत्ते वगळून ज्या लिपिकाचे किंवा कर्मचाऱ्याचे मासिक वेतन 200 रुपयांहून अधिक नसेल, अशा लिपिकास किंवा कर्मचाऱ्यास 3 महिन्याहून अधिक नसेल इतक्या कालावधीची अनुसूचीची परवानगी. असा लिपिक किंवा कर्मचारी हा कलम 78 खाली नेमलेला असेल तेव्हा महानगरपालिका सचिव अथवा असा लिपिक किंवा कर्मचारी कलम 78 ब खाली नेमलेला असेल तेव्हा महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक देऊ शकेल. ज्यास नेमण्याचा अधिकार आयुक्ताकडे निहित नसेल किंवा ज्यास कलम 61 खंड क्यूच्या प्रायोजन नोकरीस ठेवले आले असेल अशा कोणत्याही इतर महानगरपालिका अधिकाऱ्यास 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीची अनुसूची परवानगी देऊ शकेल. जो कलम 61 खंड क्यूच्या प्रायोजनाकरता नोकरीत ठेवण्यात आलेला असेल आणि ज्यास नेमण्याचा अधिकार आयुक्तामध्ये निहित नसेल अशा कोणत्याही महानगरपालिका अधिकाऱ्यास पूर्वोक्त गोष्टींच्या अधीनतेने शिक्षण समितीला 1 महिन्याहून अधिकाच्या कालावधीच्या अनुसूचीची परवानगी देऊ शकेल. आता कलम 84 मध्ये काय म्हटलेले आहे? प्रकरण 16 अ खाली नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत व्यावृत्ती. कलम 84 या अधिनियमाचे प्रकरण 16 अ च्या तरतुदींखाली नेमलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कलम 79, 80, 81, 83 आणि 84 यातील कोणतीही तरतुदी लागू होणार नाहीत. कलम 85 मध्ये म्हटलेलं आहे कार्यार्थ नेमणुका. कलम नंबर 85 कार्यार्थ नेमणुका. त्यानंतर कलम 85 मध्ये म्हटलेलं आहे तात्पुरती नेमणूक. त्यानंतर चा भाग सुरू होतो महानगरपालिका व कर्मचारी यांची नियता. कलम 86 मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या महानगरपालिकेशी केलेल्या कोणत्याही संबंधित हितसंबंध नसणे. त्यानंतर विनिर्दिष्ट प्रकरण 4 सुरू होतं. याच्यात दिलेला आहे विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे. कलम नंबर 86 अ मध्ये म्हटलेलं आहे विनिर्दिष्ट माहिती प्रकट करणे. त्यानंतर कलम 86 ब मध्ये म्हटलेलं आहे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खटला भरण्यास मंजुरी देणे. त्यानंतर हे आपलं इथे प्रकरण 4 कंप्लीट झाले. जसा तुमचा रिस्पॉन्स भेटेल तसे आपण पुढचे प्रकरण घेऊ. धन्यवाद.